नमस्कार। रेनेसन्स म्हणजे प्रबोधन, म्हणजे अगदी शब्दशः अर्थ पुनर्जन्म असा होतो। पण पुनर्जन्म कोणाचा? तर संस्कृतीचा पुनर्जन्म। मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभणं म्हणजे प्रबोधन। रेनेसन्स असं म्हटलं की आपल्याला युरोपातील प्रबोधन युगाची आठवण होते। साधारण 14व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंतचा हा काळ प्रबोधनाचा काळ म्हणून ओळखला जातो। मार्टिन ल्यूथर, निकोलो मॅकियावेली, निकोलस कोपर्निकस यांच्यासारखे विचारवंत, लिओनार्दो दा विंची, मिशेल एग्नेलो, रफाएल यांसारखे कलावंत यांचे योगदान याविषयी शाळा कॉलेजमधून खूप काही शिकवलं जातं, सांगितलं जातं। पण भारतातील किंवा महाराष्ट्रातील रेनेसन्स विषयी तितक्या प्रमाणात बोललं जात नाही। कोणत्याही प्रबोधनाने मुळात समाजातील समजुतींना हादरे बसतात, नवे बदल स्वीकारले जातात, समाज प्रगत होतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू राहते। प्रबोधन म्हणजे पुनर्जन्म असं म्हणण्याचं कारण खरंच समाज इतकं नवं आणि वेगळं रूप घेतो की कोणे एकेकाळी आपले पूर्वज असे होते? इतक्या कशा विचित्र आणि वेडगळ कल्पना होत्या त्यांच्या? इतके कसे अडाणी होते? इतके क्रूर अमानुष कसे वागायचे? हे असे प्रश्न आपल्याला पडावेत। हे सांगण्याचं कारण एवढंच की आजच्या मुलांना आपल्याकडील पूर्वी समाजात असलेली अस्पृश्यता असेल, बालविधवा, सतीप्रथा असेल, अशा कितीतरी गोष्टी ऐकल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की आपल्या आधीचे लोक असे कसे होते आणि मग काय उपयोग अशा परंपरेचा अभिमान बाळगून। आधुनिक म्हणजे वेस्टर्न विचार, पाश्चिमात्य विचार असा काहीसा त्यांचा समज होतो। पण भारतात, महाराष्ट्रात प्रबोधन युग आणणाऱ्या विचारवंतांची, त्यांच्या कार्याची आपल्या दुर्दैवाने आपल्याला माहिती नसते। आणि प्रबोधनापूर्वीचा युरोपही वेडगळ समजुतींनीच ग्रासलेला होता। किंवा खरं तर कोणताही समाज एखाद्या विशिष्ट टप्प्यावर असा असू शकतो यासाठी त्याला सरसकट द्वेष करणं गरजेचं नाहीये। उलट संयमाने तोही इतिहास आपण समजून घेतला पाहिजे। आता महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे शिल्पकार कोण असं विचारलं तर जरा व्हिडिओ असा पॉज करा आणि उत्तर कमेंट्समध्ये सांगा। 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे नवे वारे समाजात वाहू लागले। त्यामुळे आपल्याकडे तेव्हा प्रचलित रूढी, समजुती याची नव्याने चिकित्सा होऊ लागली। बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारखे सुधारक झाले, तर महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादाभाई नवरोजी, जगन्नाथ शंकर शेठ, ज्योतिराव फुले, गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादी, करसनदास मुलजी म्हणजे ज्यांच्यावर नुकताच महाराज हा चित्रपट आला होता, नर्मदा शंकर अशी सुधारकांची पहिली पिढी आली। त्यानंतर विष्णुशास्त्री पंडित, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक, गोपाळ गणेश आगरकर ही दुसरी पिढी। आणि या पिढीचं नेतृत्व कोणी केलं ठाऊक आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी। महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे ते प्रमुख शिल्पकार आहेत। आज बहुतेकांना त्यांचा परिचय आहे तो रमाबाई रानडे यांना म्हणजे आपल्या पत्नीला शिकवून स्वतःची ओळख घडवण्यासाठी मदत करणारे, उंच माझा झोका असं म्हणत स्त्री काहीही करू शकते यावर विश्वास ठेवून पत्नीला साथ देणारे समंजस पती म्हणून। रमाबाई रानडे यांचं आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मकथन आज मराठी साहित्यातील एक महत्त्वाचं आत्मकथन आहे। त्यातून रमाबाईंनी त्यांच्या खास शैलीत स्वतःची ओळख करून दिली। पण आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं कार्य आपल्याला फारसं माहीत नसतं किंवा स्मरणात नसतं। त्यांचं योगदान आपल्याला किती ठाऊक आहे? सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण काही ठळक गोष्टी आपण आज बघूया। मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांमध्ये त्यांचा समावेश होतो। 1862 साली मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पहिल्या वहिल्या BA परीक्षेत ते पहिले आले। मग 1864 साली त्यांनी इतिहास विषय घेऊन MA केलं आणि 1866 साली ते कायद्याची परीक्षाही उत्तीर्ण झाले। मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होण्याचा मान त्यांना मिळाला। त्या काळात न्यायमूर्ती म्हणून भारतीयाची निवड होणं ही गोष्ट सोपी नव्हती, पण त्यांनी त्यांच्या हुशारीच्या आणि कर्तृत्वाच्या आधारावर तेही घडवून आणलं। त्यांच्या हुशारीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, पण त्यातला एक आहे तो त्यांच्या पुस्तकांच्या यादीचा किस्सा।
सिनियर स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्न आला होता की या परीक्षेपर्यंत विद्यार्थ्याने किती पुस्तकं वाचली आहेत. तेव्हा त्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकांची यादी लिहिली. ती वाचून परीक्षक थक्क झाले. स्क्रीनवर ही यादी मुद्दाम दाखवतो आहोत, ज्यामध्ये मकॉलीच्या हिस्ट्री ऑफ इंग्लंड आणि गिबनच्या डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर पासून प्लेटोज डायलॉग्स किंवा मिल्टनच्या पॅराडाइज लॉस्ट पर्यंत कितीतरी ग्रंथांचा समावेश आहे. ती उत्तरपत्रिका वाचून त्यांचे शिक्षक हार्वर्ड आश्चर्यचकितच झाले. त्यांनी आपल्या अहवालात लिहिलं की एल्फिन्स्टन कॉलेजमधील एक मराठी शिक्षक आहे, त्याचे नाव म. गो. रानडे असे आहे. त्याने या परीक्षेत जो पेपर इतिहास व अर्थशास्त्र या विषयावर लिहिला तो आदर्श आहे. त्यावेळी अशी आख्यायिका होती की आदर्श उत्तरपत्रिका परीक्षणासाठी इंग्लंडला पाठवली होती. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं योगदान अपूर्व आहेच. स्त्री शिक्षणाचा पहिला आरंभ ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केला असला तरी महाराष्ट्रातील पहिले मुलींचे हायस्कूल, फिमेल हायस्कूल या नावाने माधवरावांनी सुरू केले. या हायस्कूलला जोडून मुलींचे वसतिगृह सुद्धा होते. माधवरावांनी सुरू केलेले हे फिमेल हायस्कूल आजही चालू आहे आणि त्याचं सध्या नाव हुजूर पागा हायस्कूल असं आहे. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा हुजूर पागा शाळेच्याच विद्यार्थिनी होत्या. इतकी ही नावाजलेली संस्था आहे. आज मराठी भाषेचा अभ्यास आपण करू शकतो याचं श्रेय मोठ्या प्रमाणात न्यायमूर्ती रानडे यांना जातं. कसं ठाऊक आहे? मुंबई विद्यापीठाचे फेलो या नात्याने मुंबई विद्यापीठात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यावेळेस देशी भाषा म्हणजे मराठी, गुजराती वगैरे भाषांच्या अभ्यासाची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. 1867 साली तर चक्क या विषयांना BAच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं. आणि कारण काय देण्यात आली तर विद्यार्थी वर्गावर अभ्यासाचा बोजा होईल, यामुळे जातीभेद वाढतील. यासाठीचा लढा 1894 पर्यंत सुरूच होता. रानडेंनी यासाठी एक विस्तृत ठराव लिहिला. विरोधाचे सगळे मुद्दे खोडून काढले आणि हा ठराव रद्द केला तर मी दुसरा ठराव आणेन, हा ठराव तुमच्यासमोर येतच राहील असंही बजावलं. त्यांनी यासाठी मराठी वाङ्मयाचा आढावा घेणारा एक प्रदीर्घ निबंध लिहिला. त्यांच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणीही हे काम केलं नव्हतं. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हा ठराव पास झाला नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर 3 महिन्यात हा ठराव पास झाला आणि मराठी विषय घेऊन BA, MAची परीक्षा देता येऊ लागली. आज तागायत आपण मराठी किंवा प्रादेशिक भाषेत BA, MA करू शकतो आहोत हे न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रयत्नाचं फळ आहे. त्यांचं मराठी भाषेसाठीचं योगदान इथेच थांबत नाही. मराठी पुस्तकांसाठी मराठी ग्रंथसंग्रहालय असावं ही कल्पनाही त्यांनी मांडली आणि ती लोकप्रिय केली. साहित्य क्षेत्रात माधवरावांचं कार्य तर चिरकाळ टिकणारं आहे. आज महाराष्ट्रात दरवर्षी मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने जी अखिल भारतीय साहित्य संमेलनं होतात त्याची सुरुवात रानडेंनीच केली. पुण्यात झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. एक इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते असा इतिहास शाळांमधून शिकवला जात होता, तेव्हा त्यांनी स्वतः विद्यार्थी असताना ब्रिटिश प्रशासन पद्धती आणि महाराजांची प्रशासन पद्धती या विषयावर निबंध लिहून ब्रिटिश प्रशासन पद्धतीवर भरपूर टीका केली. अशा प्रकारचा निबंध लिहिला म्हणून त्यांना मार्क कमी देण्यात आले. एवढेच नाही तर त्यांची शिष्यवृत्ती 6 महिन्यांसाठी थांबवण्यात आली. पण ते आपल्या मतावरून काही हटले नाहीत. इतिहास काळात आपल्या राष्ट्रात त्या काळी असलेले गुण पुढे लोक का पावले हे समजण्यासाठी ते इतिहासाचा अभ्यास करीत असत. इतिहासाचं संशोधन केल्यामुळे वर्तमान काळी स्वजनातील दोष घालवता येतील या कल्पनेने ते इतिहास संशोधन करीत, वाचन व प्रवचन करीत. मराठ्यांच्या इतिहासाची साधनं शोधण्याची जरुरी त्यांनी सभेतून सांगितली होती. त्यांच्या प्रयत्नांनीच पेशवे दप्तरातील रोजनिशींचे निवडक उतारे छापून बाहेर निघाले. राईज ऑफ मराठा पॉवर हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आजही महत्वाचं मानलं जातं. म्हणजे आज आपल्याला माहिती असलेला मराठेशाहीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील आपण त्यांचे ऋणी आहोत. विधवांचा विवाह, त्यांच्या केशवपनाला बंदी, मुलामुलींच्या लग्नाची वयोमर्यादा निश्चित असावी, फार लहान वयात लग्न होऊ नयेत, स्त्रियांचे शिक्षण, मुलांबरोबर स्त्रियांचे स्वावलंबन म्हणजे नोकरी, या साऱ्या गोष्टींचा आग्रह त्यांनी आयुष्यभर धरला आणि त्यासाठी त्यांनी समाजाच्या विरोधाला तोंड सुद्धा दिलं.
त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर रमाबाईंशी दुसरा विवाह केला तेव्हा विधवा विवाहाची बाजू मांडणारे ते आता एखाद्या विधवेशी विवाह करतील असं लोकांना वाटत होतं. पण त्यांनी कुमारिकेशी लग्न केलं. आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाणं त्यांना नाही जमलं. तेव्हा तर त्यांची यासाठी खूप खिल्ली उडवण्यात आली. अजूनही यासाठी त्यांना बोल लावला जातो. म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचं ना तर ते तेव्हा ट्रोल झाले असं म्हणूया. पण त्यांनी असा विरोध करणाऱ्यांना उलट उत्तरं आणि स्पष्टीकरण देण्याऐवजी स्वतःचं काम करणं यावर भर दिला. माधवराव रानडे हे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. सन 1874 मध्ये माधवरावांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्याचा आग्रह धरला. म्हणजे गांधी युगाचा प्रारंभ होण्याच्याही कितीतरी आधी. तेव्हाच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी ते म्हणतात, पृथ्वीवरील सर्वच राष्ट्रात परराष्ट्रीय व्यापार देशांतर्गत व्यापारापेक्षा कमीच असतो. पण या दोन्ही व्यापारात ठराविक प्रमाण असते. आपल्या देशाची स्थिती तशी नाही. आपल्या देशातून 100 कोटीचा माल बाहेर जातो, परंतु देशातील बंदराचा एकमेकांशी व्यापार 25 कोटींचा होतो. म्हणून देशांतर्गत व्यापार निर्यातीपेक्षा वाढत नाही. याचं एक उदाहरण पाहू. एक मोठे कुटुंब आहे असे समजा. त्यातील काही पुरुष शेतकी करतो, कोणी वस्त्रे विणतो, कोणी व्यापार करतो. असे वेगवेगळे धंदे करून हे पुरुष एकमेकास सहाय्य करतात. असे केल्यास कुटुंबाबाहेरच्या लोकांना फारसे काम मिळणार नाही व बाहेरचा व्यापारही थोडाच चालेल. या कुटुंबात जर भांडणे झाली तर एकमेकांस मदत होणार नाहीच व संचित संपत्ती सर्वजण मोडून खाऊ लागतील. आपापली कामे बाहेरून करून घेतील. असे झाले तर या कुटुंबाला बाहेरचा माल खूपच लागेल व त्या कुटुंबाची एकंदर आर्थिक परिस्थिती खालावेल. ह्या आळशी व चैनी कुटुंबाप्रमाणे आपल्या देशाची स्थिती आहे. आपल्या देशातील व्यापाराची स्थिती वाईट का झाली हे सांगून परदेशाहून येणारा कोणता माल उपयोगी व निरुपयोगी याची माहितीही त्यांनी सांगितली. आणि विलायतेतून जो माल येतो तो बहुधा इकडून गेलेल्या कच्च्या मालाचं रूपांतर असतं. त्यामुळे आपल्या देशातील कारागीर पार बुडाले हे त्यांनी लोकांसमोर मांडलं. शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय असला तरी व्यापार आणि उद्योगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेही त्यांनी सांगितलं. ते म्हणत, सध्याचे सत्ताधारी आपल्या देशाला शेतीवर अवलंबून राहण्याचा उपदेश करतात, पण तेच शब्द पोपटाप्रमाणे आपण बडबडण्याचे काहीच कारण नाही. शेतकीच्या धंद्यावर पोट भरणाऱ्यांचे सामर्थ्य मर्यादितच असते. शेतीशिवाय इतर धंदे करणाऱ्यांकडे द्रव्यबलाचे सामर्थ्य जास्त असते. ज्या देशात खेड्यात राहणाऱ्या लोकांपेक्षा नगरवासी लोकांची संख्या जास्त असते तोच देश सधन व सुखी असणार असा साधारण सिद्धांत आहे. शेतकरी लोकांवर जुलूम झाल्यास त्यांची एकजूट होत नाही, पण उद्योग व्यवसायातील कामगारावर जुलूम झाल्यास त्यांची एकी होते. त्यामुळे त्याच्यावर जुलूम व जोर फार काळ चालत नाही. परकीय लोकांच्या अंमलाखाली जो देश आहे त्याच्या संबंधाने हा विचार विशेष महत्वाचा आहे. त्यांचे हे विचार आजही नक्कीच रेलेव्हंट आहेत आणि हे सारे लोकांना सोपे करून सांगण्याचे मोठे काम त्यांनी केले. आज आश्चर्य वाटतं, पण त्यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभेच्या वतीने पाठवलेल्या अर्जात त्यांनी मागणी केली होती की हिंदुस्थानचे 18 तरी प्रतिनिधी इंग्लंडच्या पार्लमेंटात निवडून द्यावे. तुम्ही जर आमच्यावर राज्य करता तर आम्हाला संसदेत प्रतिनिधित्व द्या. त्यांची ही मागणी ब्रिटिशांना मान्य होण्यासारखी नसली तरी त्यांचा हा युक्तिवाद बिनतोड होता यात काही शंका नाही. हिंदुस्थानचे प्रतिनिधी इंग्लंडच्या पार्लमेंटात असावे आणि हिंदी राज्यकारभाराचे प्रश्न त्यांच्या संमतीने सोडवावे अशा अर्थाचा मजकूर या अर्जात होता. आपल्या अर्जाला जनतेचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे सुद्धा आपल्या राजकीय भवितव्याबद्दल जनतेत थोडीफार जागृती झाली. हिंदी मतदारांनी निवडलेले प्रांतोप्रांतीचे एकंदर 18 प्रतिनिधी पार्लमेंटात पाठवण्याचा हक्क हिंदी जनतेला असावा. जो हिंदी नागरिक वर्षाला 50 रुपयापर्यंतचा कर भरत असेल त्याला मतदानाचा हक्क देण्यात यावा असा आग्रह या अर्जात धरला होता. न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर त्यांनी कायम सत्याची कास धरली. अतिशय संयमाने किंवा संतबुद्धीनेच म्हणूया जनजागृतीचं सुधारणांचं कार्य त्यांनी चालवलं. त्यांच्या लहानपणीची एक हकीकत आहे की त्यांच्याबरोबर खेळायला कोणी नव्हतं, तर ते एका खांबाबरोबर सोंगट्यांचा खेळ खेळत होते. घरातील मोठी मंडळी त्यांची गंमत पाहत होती.
खांबाच्या वतीने सुद्धा तेच सोंगट्या खेळत होते आणि या काल्पनिक भिडूने अर्थात खांबाने त्यांना मात दिली. घरातले त्यांना चिडवू लागले की का तुला निर्जीव खांबाने मात दिली, तू खांबाकडून हरलास. त्या लहान वयातही ते म्हणाले, मग त्यात काय, जे खरे आहे ते खरेच. अशा पद्धतीने सत्य स्वीकारणं आपल्यालाही जमलं तर. 18 जानेवारी 1842 ही त्यांची जन्मतारीख, तर 16 जानेवारी 1901 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना जाऊन 124 वर्ष झाली तरी त्यांच्या कार्याचा स्पर्श आपल्या आयुष्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात झालाय. त्यांच्या कार्याची फळं आज आपण चाखत आहोत. लोकमान्य टिळक त्यांच्याविषयी म्हणतात, मृतवत होऊन थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या या महाराष्ट्र देशात ऊब आणि प्राण भरण्याचं काम माधवराव रानडे यांनी केलं आहे. लोकमान्य टिळकांचे हे विधान अक्षरशः खरे आहे. आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या या शिल्पकाराला वंदन करूया. आजचा भाग हा त्यांच्या कार्याचा पूर्ण आढावा नाही, काही ठळक गोष्टी फक्त आम्ही सांगितल्या. पण नवीन पिढीला किमान एवढी माहिती तरी व्हावी, तेव्हा तुम्ही ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. पण त्यासाठी तुम्हाला आधी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही माझी वाहिनी, तिला पसंती द्यायची आहे, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचंय. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मग पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच कळेल. भेटूया. धन्यवाद.